श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 6 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण जाणून घेतलं की देव आपल्या जीवनात परीक्षा का घेतो आणि त्या परीक्षांना श्रद्धा व संयमाने कसं सामोरं जायचं. आज आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावर स्वामींच्या शिकवणीतून मार्गदर्शन घेणार आहोत. मनातील भीती कशी दूर करावी. भीती ही प्रत्येकाच्या जीवनात कधीतरी येते, पण स्वामींची कृपा, दृढ श्रद्धा आणि योग्य विचार यांच्या बळावर मनातील भीतीवर कशी मात करता येते हे आजच्या अमृतवाणीतून जाणून घेऊया. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन सुरू करूया श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 6. मनातील भीती कशी दूर करावी. श्री स्वामी समर्थांची अमृतवाणी. प्रिय भक्तांनो, प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी भीती निर्माण होते. काहींना भविष्याची भीती वाटते, काहींना अपयशाची, काहींना आजारपणाची, तर काहींना आपल्या प्रिय व्यक्तींना गमावण्याची. भीती ही माणसाच्या मनात निर्माण होणारी नैसर्गिक भावना आहे, पण जेव्हा ही भीती आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर राज्य करू लागते, तेव्हा ती आपल्या आनंदाचा सर्वात मोठा शत्रू बनते. अनेक वेळा आपण ज्या गोष्टीची भीती बाळगतो ती प्रत्यक्षात कधीच घडत नाही, पण त्या विचारांनी आपण वर्तमानातील आनंद गमावून बसतो. म्हणून सर्वप्रथम हे समजून घ्या की भीतीवर विजय मिळवण्याचा मार्ग म्हणजे विश्वास, आणि हा विश्वास स्वतःवर, आपल्या प्रयत्नांवर आणि परमेश्वरावर असला पाहिजे. जेव्हा मनात चिंता वाढते तेव्हा मन शांत राहत नाही, झोप लागत नाही, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आणि प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. अशा वेळी स्वतःला थोडा वेळ द्या. काही क्षण शांत बसा, खोल श्वास घ्या आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामस्मरणामुळे प्रत्येक समस्या लगेच संपेलच असं नाही, पण मनाला स्थिरता मिळू शकते. शांत मनाने घेतलेले निर्णय हे घाईघाईने घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक योग्य असतात. भीतीचं आणखी एक मोठं कारण म्हणजे भविष्याची अतिचिंता. उद्या काय होईल, माझं काम होईल का, माझ्या मुलांचं काय, माझ्या घराचं काय, अशा असंख्य प्रश्नांनी मन भरून जातं. पण विचार करा, उद्याची चिंता करून आजचा दिवस चांगला होतो का? उलट आजचा आनंदही निघून जातो. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते की प्रत्येक दिवस प्रामाणिकपणे जगा. आजचं कर्तव्य पूर्ण करा. उद्याची चिंता करण्यापेक्षा आज योग्य कर्म करा, कारण उद्याचं फळ हे आजच्या कर्मावरच अवलंबून असतं. कधी कधी लोकांच्या बोलण्यामुळेही मनात भीती निर्माण होते. तुझ्याकडून हे होणार नाही, तू अपयशी ठरशील, तुझं नशीबच खराब आहे, असे नकारात्मक शब्द मनावर परिणाम करतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं मत हे तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमची मेहनत, तुमची श्रद्धा आणि तुमचा संयम तुमचं भविष्य घडवतात. स्वतःवर विश्वास ठेवणंही देखील भक्तीचाच एक भाग आहे, कारण परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही गुण दिले आहेत. त्या गुणांचा योग्य उपयोग करणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वतःला कमी समजू नका, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो. जेव्हा एखादं संकट समोर येतं तेव्हा घाबरण्याऐवजी स्वतःला विचारा, मी या परिस्थितीत काय योग्य करू शकतो. हा एक प्रश्न अनेक समस्या सोडवू शकतो. कारण भीती आपल्याला थांबवते, पण योग्य विचार आपल्याला पुढे चालायला शिकवतो. मनात राग, मत्सर आणि द्वेष साठवून ठेवला तर भीती अधिक वाढते. म्हणून शक्य तितकं मन स्वच्छ ठेवा, चांगले विचार करा, दुसऱ्याला मदत करा, गरजूंना आधार द्या. जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणतो तेव्हा आपल्या मनालाही वेगळीच शांतता मिळते. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होते. प्रत्येक कठीण प्रसंग कायमचा राहत नाही. जीवन बदलतं, परिस्थिती बदलते आणि काळही बदलतो. त्यामुळे निराश होऊ नका. प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. प्रिय भक्तांनो, आजपासून एक छोटासा नियम करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे स्वामींचं नामस्मरण करा. दिवसभरात जेव्हा जेव्हा मन घाबरेल किंवा अस्वस्थ होईल तेव्हा डोळे मिटून प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा. मला योग्य विचार, धैर्य आणि संयम द्या. ही प्रार्थना केवळ शब्द राहू देऊ नका, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने स्वीकारा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे धैर्य असतं, जिथे धैर्य असतं तिथे प्रयत्न असतात, आणि जिथे श्रद्धा, धैर्य आणि प्रयत्न एकत्र येतात तिथे जीवनात नव्या प्रकाशाची सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी भक्तांनो, आजच्या श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 6 मधून आपण जाणून घेतलं की मनातील भीती कशी दूर करावी आणि श्रद्धा, धैर्य व नामस्मरणाच्या बळावर जीवनातील प्रत्येक संकटाला कसं सामोरं जावं. लक्षात ठेवा, भीती ही मनात निर्माण होते, पण श्रद्धा मनाला बळ देते. जिथे स्वामींवर अढळ विश्वास असतो तिथे भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते.
म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा. कोणताही प्रसंग आला तरी घाबरायचं नाही, निराश व्हायचं नाही. स्वामींचं नामस्मरण करत राहायचं, योग्य कर्म करत राहायचं आणि त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवायचा. जर आजची ही अमृतवाणी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी श्री स्वामी समर्थ अमृतवाणी मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही अमृतवाणी आपल्या कुटुंबीय, मित्र आणि सर्व स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. पुढील भागात आपण आणखी एका सुंदर आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विषयावर स्वामींची प्रेरणादायी शिकवण जाणून घेऊ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.